ठाकरेंच्या शिवसेनेच्या बांद्रा पश्चिमेच्या उमेदवार अक्षता मेंझेस यांच्या प्रचारार्थ अभिनेत्री रवीना टंडन प्रचार करत आहेत। काल बांद्रा पश्चिम इथल्या प्रभाग क्रमांक 101 मध्ये रवीना टंडन यांनी अक्षता मेंझेस यांचा प्रचार केलाय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आगळीवेगळी मुलाखत नागपुरात चना पोहा विथ नितीन गडकरी ही मुलाखत अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले मुलाखत घेणार आहे। नागपुरात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात माजी पोलीस उपाधीक्षक राजरत्न बनसोड प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसचे उमेदवार। राजकारण बदलायचं असेल तर चांगल्या लोकांनी राजकारणात येणं आवश्यक, बनसोड यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये 85 वर्षांवरील वृद्ध आणि आजारी मतदारांच्या होम व्होटिंगची निवडणूक आयोगाकडून कोणतीच तयारी नाही। हजारो वृद्ध आणि आजारी मतदार मतदानाला मुकणार असल्याची शक्यता आहे। नागपुरातील अनेक प्रभागामध्ये भाजपने दिले बाहेरचे उमेदवार। काँग्रेसने हा मुद्दा बनवला प्रचाराचा प्रमुख मुद्दा। प्रभागाबाहेरचा उमेदवार हा आमच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा। प्रभाग क्रमांक 16 क मधील काँग्रेस उमेदवार संजना देशमुख यांचं वक्तव्य। पनवेलमधील सिडको आणि महापालिका दुहेरी करामधून 15 दिवसांमध्ये मुक्ती देणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा स्टॅम्प पेपरवर सह्या करून घरोघरी प्रचार। सिडको आणि पनवेल पालिकेचा दुहेरी कर लागत असल्यामुळे नागरिकांना लाखो रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो। जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांच्या लेकीसाठी रावसाहेब दानवेंची लेक मैदानात। दर्शना जोल खोतकरांच्या प्रचारासाठी आमदार संजना जाधवांची सभा। पक्षानं सांगितल्यास जालन्यातच काय भोकरदनला देखील जाऊन प्रचार करेन, संजना जाधवांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर बंडखोर उमेदवारांची भाजप पक्षातून हकालपट्टी। प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष उमेदवारी करणारे मुकेश शहाणे यांची हकालपट्टी। पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी 6 वर्षांसाठी पक्षातून मुकेश शहाणे यांची हकालपट्टी झाली। सांगलीतल्या स्थानिक गुंडगिरीसमोर भाजप लाचार। खासदार विशाल पाटील यांची जोरदार टीका। भाजपनं गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचाही आरोप। सांगलीतील खासदार विशाल पाटलांच्या टीकेला प्रभाग 11 मधील भाजप उमेदवार मनोज सरगर यांचं उत्तर। खासदार दिशाहीन होऊन आपल्या पुतण्या नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहतात, सरगर यांची टीका। सांगलीतील प्रभाग क्रमांक 8 मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विष्णू मानेंना धमकी। गोळ्या घालून मारून टाकण्याची धमकी दिल्याची मानेंची पोलिसांमध्ये तक्रार। रायगडच्या कर्जतमध्ये भाजप शिंदे सेनेच्या युतीत वाद चव्हाट्यावरती। नगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेकडून फसवणूक झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। पंचायत समिती झेडपी निवडणुका या स्वबळावरती लढण्याची घोषणा। आदित्य ठाकरे आज पश्चिम उपनगरामध्ये विविध ठिकाणी शाखा भेटी आणि प्रचार सभा घेणार। उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे अधिकाधिक प्रभागांमध्ये जाऊन प्रचार करण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न। निवडणूक अजिबात बिनविरोध करायची नाही, विरोधकांना त्यांची ताकद कळली पाहिजे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांचा कार्यकर्त्यांना संदेश। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये प्रचाराला वेग। उमेदवार निवृत्ती बांदल, श्वेता घुले, फारुख इनामदार आणि अश्विनी सूर्यवंशी यांनी मतदारांशी संवाद करत मांडला विकास कामांचा आढावा। तर नागरिकांचा देखील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद। आज राजमाता जिजाऊंचा 428वा जन्मोत्सव सोहळा। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं राजमाता जिजाऊंना अभिवादन। सिंदखेड राजा इथं लखोजी जाधव यांच्या राजवाड्यामध्ये जन्मोत्सव सोहळा। धाराशिवमध्ये जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तुळजाभवानी मंदिरामध्ये विशेष पूजा। जिजाऊंची मूर्ती मंदिरामध्ये ठेवून करण्यात आली विधिवत पूजा। मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याबरोबरच भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। गोंदियाच्या मुंडीपार देवरी मार्गावरती बर्निंग ट्रेलरचा थरार। उभ्या ट्रेलरला अचानक आग लागल्यामुळे ट्रेलर जळून खाक झाला। सुदैवानं जीवितहानी नाही। धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारामध्ये 20 दिवसांमध्ये 2 दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या। 4 जणांना अटक तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे। 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। पतंग पकडण्यासाठी मालगाडीवरती चढलेल्या 16 वर्षीय मुलाला उच्च दाब विद्युत तारेचा जोरदार झटका। गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या मुलावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नागपूरच्या कामठी रेल्वे स्थानकावरील प्रकार आहे।
भंडाऱ्याच्या किटाळी पालांदूर मार्गावरती आढळला वाघ. शेती शिवारामध्ये वाघाचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती. बीडच्या परळी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीला अखेर मुहूर्त. स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 8 वर्षांमध्ये 3 वेळा भूमिपूजन. 7 कोटींचं बजेट 18 कोटींवरती पोहोचलंय. 12वीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून मिळणार. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. साताऱ्यामध्ये नव्यानं सुरू झालेल्या कास बोट क्लबला अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट. सयाजी शिंदेंनी लुटला पत्नीसह नौकाविहारीचा आनंद. नाशिकच्या नांदगावमध्ये युवक नागरिकांसह महिलांचाही मॅरेथॉनमध्ये मोठा सहभाग. राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून युवा फाउंडेशनचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज 3रा दिवस. मोदी आज अहमदाबादमध्ये जर्मन चान्सलरची भेट घेणार. धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेणार. मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं वाघिणीचा 3 बछड्यांसह वावर. कुआबाडला परिसरामध्ये वन विभागाकडून हाय अलर्ट जारी. गावकऱ्यांना शेतामध्ये न जाण्याचं आवाहन. श्रीनगर कारगिरला जोडणाऱ्या महामार्गावरती हिमवादळ. रस्त्यावरून बर्फ साफ करणाऱ्या कामगारांना अडचणी. गेल्या 3 आठवड्यांपासून अधूनमधून हिमवृष्टी होतीये. व्हेनेझुएलाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. ट्रम्प यांच्याकडून स्वतःचा व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष असा उल्लेख. इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 500हून अधिक लोकांचा मृत्यू. हिंसाचारामध्ये 490 निदर्शक आणि 48 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लंडनमधील इराणी दूतावासाबाहेर नागरिकांची निदर्शनं. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांच्या समर्थनार्थ आंदोलन. इराणच्या लोकांना पाठिंबा देण्यासाठी लंडनमधील नागरिक रस्त्यावर. अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये इराणी निदर्शकांना ट्रकची धडक. अपघातामध्ये अनेक आंदोलक जखमी. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. इस्रायलचे लेबनॉनमधील काफर हट्टा गावावरती हवाई हल्ले. तर यापूर्वी हिजबुल्लाशी संबंधित 4 इमारतींना लक्ष्य करण्याचा इस्रायलनं इशारा दिला होता. तर IDF कडून लढाऊ विमानांचा वापर करून 10हून अधिक हल्ले झाले. व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी कारवाई विरोधात इटली आणि ग्रीसमध्ये निदर्शनं सुरू. राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीच्या सुटकेसाठी मागणी करत रोममधील अमेरिकन दूतावासाबाहेर मोर्चा. आणि या वेगवान घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा ABP माझा.